जीवनातला अंधकार नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुकार हे अंधकाराचं प्रतीक आहे आणि रकार हे ज्ञानाचं प्रतीक आहे. अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा सद्गुरू गुरु, जीवनाला एक सुंदर दिशा दर्शवणारा गुरु आहे. आणि म्हणून अशा सद्गुरु तत्वाला आमच्या परंपरेने कायम वंदन केले. संतांनी सांगावं, माझा भगवंत सुद्धा प्रेम करतो, पण खरं ब्रह्मस्वरूप दाखवण्याकरता माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची होय देवगुरु, त्याला सुद्धा गुरुच व्हावं लागतं. तुम्ही आम्ही सुद्धा अर्जुनासारखेच आहोत ना. रोजच्या आयुष्यामध्ये आमच्या संघर्ष आहे, संभ्रांत अवस्था आहे, वैचारिक गोंधळ आहे ना. सगळ्यांच्या आयुष्यात गोंधळ आहे, सगळ्यांच्या आयुष्यात युद्ध चालू आहे. तुम्ही म्हणाल नाही आमचं आयुष्य चाललंय सरळ, आमच्या आयुष्यात नाही युद्ध. खरं सांगा बरं, युद्ध आहे की नाही चालू? कोण असं करतंय? आहे. कोण असं करतंय? अजिबात नाही. पण महाराजांना विचारा, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबराय म्हणतात, आम्ही रात्रंदिवस याच अवस्थेत आहोत, रात्रंदिवस युद्धजन्य परिस्थितीत आहे. ढाल तरवारी घेतल्या पाहिजे असं नाही, वैचारिक संघर्ष आहे, द्वंद्व चालू आहे. मन स्थिर नाही, बुद्धी स्थिर नाहीये, विवेक आम्हाला साथ देत नाहीये. सत्व रज तम या त्रिगुणांपैकी तमोगुणाचं प्राबल्य जास्तीत जास्त वाढतंय. काय करू नको, काय करावं यातला विवेक राहिला नाहीये. आणि मनुष्य विपरीत दिशेने मार्गक्रमण करता 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 जीवनाचं अधःपतन कधी असं वाटेला येऊन थांबतं हे आमचं आम्हाला कळत नाही. याकरता तेणेची पंथे चालू जाता, न पडेची गुंता कोठे काही. आमचं जसं झालंय ना तसंच कुरुक्षेत्रावर त्याचं झालं होतं. कुणाचं? अर्जुनाचं. सगळी माणसं दिसली आपली आहेत म्हणून अर्जुनाने हातपाय गाळून घेतले आणि शस्त्र खाली टाकून दिली. सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती. भगवंत म्हणले, अर्जुना काय झालं? देवा, हातपाय गळले माझे, आता माझ्या घशाला कोरड पडली, ही सगळी माझी माणसं आहेत. भगवंत हसले, म्हणाले, तुझी आहेत तर समोर का उभी आहेत? तुझी आहेत ना, तुझ्या बाजूला नको का? तुझी आहेत तर तुझ्या समोर का लढायला उभी आहेत? ती माणसं तुझी नाही आहेत, ती अधर्माला सहाय्य करणारी माणसं आहेत. तो अधर्म आहे साक्षात. दुर्योधनाला विचारलं, दुर्योधना कधीतरी धर्माने वाग रे बाबा. शिष्टाई करता भगवंत गेले आणि दुर्योधनाला सांगितलं धर्मपालन कर. दुर्योधन म्हणाला, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. मी धर्म जाणतो पण मी धर्माने वागू इच्छित नाही. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. मी अधर्म सुद्धा जाणतो पण मी अधर्म सोडणार नाही. काहींच्या जीवनाचं हे तत्वच असतं बघा. कितीही कुणीही काही सांगितलं तरी आपण आपला रस्ता सोडायचा नाही. खूप समजावून सांगितलं, नाही ऐकलं. अर्जुन ऐकणारा होता, सत्शिष्य होता. तो जसा सखा होता ना तसा तो उत्तम शिष्य होता. म्हणून कुरुक्षेत्रावर भगवंतांनी सगळा काळ थांबवून टाकला आणि 18 अध्यायी गीतेचा प्रपंच मांडला त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती. म्हणून आपली भूमी सीता रघुत्तमाची आहे. ही कुरुक्षेत्रावर इथं साक्षात भगवद्गीता प्रगट झाली अशी दिव्य भूमी आपली, ज्या भूमीमध्ये भगवंतांनी गीता सांगितली. अर्जुनाला भगवंतांनी 18 अध्यायी गीतेचा प्रपंच सांगावा आणि देवानी सांगावं. कर्मयोग सांगावा, ज्ञानयोग सांगावा, ज्ञानकर्म संन्यास योग सांगावा, क्षेत्रज्ञ योग सांगावा, गुणत्रय विभाग योग सांगावा, संपत्ती सांगावी कुठली आहे, दैवी संपत्ती कुठली, आसुरी संपत्ती कुठली, असं करता 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 मोक्ष संन्यास योगापर्यंत भगवंत जातात. आणि मग गुरुचा महिमा सुद्धा सांगतात. आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर विश्वरूप दर्शन दिलं भगवंतांनी अर्जुनाला. अर्जुनाला पाहता यावं आपलं रूप म्हणून देवानी किती काळजी घेतली बघा. स्वतः दिव्य दृष्टी सुद्धा प्रदान केली, दिव्य चक्षु दिले. ऐकू येते ना सगळ्यांना व्यवस्थित? शब्द कळतायत? दिव्य चक्षु प्रदान केले भगवंतांनी अर्जुनाला. आणि मग काय दिसलं? अनंत बाहूदर वक्त नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवार्यं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. विश्वरूप दर्शन दिलं. त्याला अंत नाही, मध्य नाही आणि आदी नाही. अर्जुन शोधतोय कुठं आहे? सहस्त्राक्ष, सहस्रशीर्षा असा सहस्त्र बाहूंचा भगवंत, अनेक बाहू दरवक्त नेत्रम, डोळे दिपून जावेत असं भगवंताचं दर्शन मिळालं. आणि शेवटच्या अध्यायामध्ये आपल्या मूळ स्वरूपामध्ये भगवंत येतात आणि अर्जुनाला मोक्ष म्हणजे काय याचं ज्ञान देतात. त्यावेळी भगवंत कोण आहे? तो भगवद्गीता सांगणारे भगवंत कोण आहेत?
ते गोपाळकृष्ण नाहीयेत, ते बाळकृष्ण नाहीयेत, तो नंदाचा लेक नाहीये, तो यशोदेचा बाळ नाहीये, तो देवकी पुत्र नाहीये, तो कंस मारणारा कंस चाणूर मर्दनम असाही नाहीये. तो कोण आहे माहितीये? कृष्णम वंदे जगद्गुरुम. तो जगाचा गुरु आहे. देवाला सुद्धा गुरु व्हावं लागलं, देवाला सुद्धा गुरुत्व धारण करावं लागलं, तेव्हा अर्जुनासारख्या तुम्हा आम्हा सगळ्यांना मोक्षाचा मार्ग भगवंत दाखवू शकतात. म्हणून गुरुतत्व भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये गोपालकृष्णांनी संदीपनी ऋषींना गुरु मानले. वसिष्ठ ऋषी श्रीरामांच्या अवतारात आपल्याला भेटतात. एवढंच कशाला, या सगळ्यांच्या पुढे जाऊन कलियुगाला असं एक वरदान मिळालं 350-400 वर्षापूर्वी. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंच्या रूपाने आयुष्यामध्ये सद्गुरू केले. भक्तीची दीक्षा देणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय आणि शक्तीची दीक्षा देणारे समर्थ रामदास स्वामी. काय वर्णन करावं? तो राज्य विभव संपन्न हा विरक्त साधू होता, तो राज्य विभव संपन्न हा विरक्त साधू होता. भोसले कुळोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. ब्रह्म क्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता. संकटास जाते कोणी शंकित ही माय भवानी, तेथे गरजे गुरुवाणी देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, हिंदूंच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. एकीकडे भक्तीची दीक्षा देणारे तुकोबराय आहेत. छत्रपती ज्यावेळी सोन्याचं दान घेऊन तुकोबरायांकडे जातात, तेव्हा तुकोबराय म्हणतात, सोने आणि धन आम्हा मृत्तिके समान. तुमचे ये रवित्त धन आम्हा मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबरायांची श्रीमंती आपल्याला दिसते. हा राजा झोळीत दान घालायला गेला होता स्वराज्याचं, पण महाराज म्हणाले, यातलं काही नको राजा मला. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडण हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. गुरुतत्वानी दिलेली उत्तम जीवनाची दिशा, उपासनेला सामर्थ्य निर्माण झालं आणि सामर्थ्याला उपासनेची जोड मिळाली. एक शककर्ता राजा निर्माण झाला आणि या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंच्या रूपाने अत्यंत सुंदर अशी भगव्याची पूजा मांडली गेली. अलीकडे भगव्याचा लोकांना त्रास होतोय. भगवा म्हटलं की अनेकांच्या पोटात दुखतंय. भगवा हटावचे नारे घुमतायत. मी असं म्हटलं, भगवा हटाव नंतर आधी रोज आमच्या पूर्व क्षितिजावर एक भगवा उगवतो. तो जर हटवून दाखवायची हिंमत असेल तर तो दाखवा आणि मग बघा. पंचायतन पूजेमधली एक देवता आहे सूर्यनारायण. रोज भगव्या रंगाची एक शलाका पूर्व क्षितिजावर पसरलेली असते. आणि अशा या भगव्याचा आदर करणारा आमचा धर्म आहे, आमचा हिंदू धर्म आहे, आमची परंपरा आहे, आमची संस्कृती आहे. आर्य सनातन वैदिक असलेली आमची परंपरा. आणि या परंपरेने आपल्याला अत्यंत सुंदर अशा पूजा पद्धती, उपासना पद्धती, ध्यान धारणा, अष्टांग योग या सगळ्याचं फलित कशाने प्राप्त होणारे, देव कशाने प्राप्त होणारे याचं उत्तर सांगताना एकच उत्तर दिलं, गुरुभक्ती, गुरुदर्शन. म्हणून ज्ञानोबराय असू दे, समर्थ रामदास स्वामी असू दे, तुकोबराय असू दे, सगळ्यांनी आपल्या गुरुतत्वाला वंदन केलं. बाबाजी चैतन्य सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. ज्ञानोबरायांना विचारा. ज्ञानोबराय म्हणतात, हा ज्ञानू निवृत्तीने केला. मी माझ्या निवृत्ती रायांच्या कृपेमुळे इथं बसलोय. नेवाशाच्या मंदिरामध्ये ज्यावेळी ज्ञानेश्वरीचं लेखन करायला प्रारंभ झाला ना, त्यावेळी ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांना नमस्कार केला. आपले वडील बंधू आणि निवृत्तीनाथांना सांगितलं, गुरुदादा आदेश द्या. आपल्या कृपेनी, आपल्या प्रेरणेने हे ज्ञानेश्वरीचं लिखाण सुरू होईल. बाबाजी पंत थावरे यांचं प्रेत उठवलं होतं माऊलींनी. त्यांचं नाव बाबाजी पंत कुलकर्णी. पुढे कुलकर्णी हे वतन होतं, थावरे हे आडनाव होतं. आणि नेवाशाच्या मंदिरामध्ये ज्ञानोबरायांचा वाग्यज्ञ सुरू झाला. बाबाजी पंत कुलकर्णी, सच्चिदानंद पंत कुलकर्णी त्यांचं नाव नंतरचं ज्ञानोबरायांनी दिलेलं. लिहायला बसले लेखणी घेऊन आणि नेवाशाच्या मंदिरात माऊलींचे शब्द घुमू लागले.
ओम नमोजी आद्या. पहिलं वंदन केलं ओंकार स्वरूप त्या ब्रह्मतत्वाला. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. काय म्हटले? म्हणे निवृत्तीदासू. सुरुवातच गुरुला वंदन करून झाली 18 अध्यायाच्या या यज्ञाची. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. मी निवृत्तीरायांचा दास आहे. बस इथं आम्ही जिंकतो बरं का. शरण भाव वंदन. अलीकडे आम्ही वाकायला तयार नाही. म्हणजे मी आपलं मोठ्यांचं नाही सांगत आहे, आमची नवीन पिढी झेनझी. अजून काय कृष्ण माझी मुलगी मला म्हणली झेन अल्फा म्हणे ताई. आई असं काहीतरी असतं पुढे अजून झेन अल्फा. हो ना, बघितलं ना तिकडे झेनझीचा पराक्रम सगळ्यांनी. आपण कुणाला निंदा नाही करत आहे, पण एक कळलं, मी कुठेतरी ऐकलं वाचलं म्हणून तेच बोलते आज. आपल्या देशातली तरुणाई सगळं आहे, पण अभ्यासापेक्षा थोडी शिव्यांची डिक्शनरी जास्त आहे त्यांच्याकडे. असं हे तरी निदान प्रत्ययाला आलं ना. अभद्र शब्द आमच्या मुखातनं, आमच्या तरुणाईच्या मुखातनं येत आहेत. मला असं वाटतं प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये, प्रत्येक विद्यालयामध्ये जर माझ्या तुकोबांची किंवा ज्ञानोबांची गाथा ज्ञानेश्वरी याच्यामध्ये ज्याचं प्रतिबिंब उमटलंय असा आपला भगवद्गीता नावाचा एक ग्रंथ जरी रोज एखादा अध्याय म्हणायला सुरुवात केली ना प्रत्येक शाळेत, प्रत्येक संस्थेत, मला असं वाटतं आमची लेकरं अभद्र बोलणार नाहीत, अभद्र विचार करणार नाहीत. दिवसाची सुरुवात जर भगवद्गीतेने होणार असेल, हरिपाठाने होणार असेल, मनोबोधाने होणार असेल, मना सज्जना भक्तिपंथीचे जावे असं सांगून सांगून समर्थांनी 205 श्लोकांचा मनोबोध आमच्या समोर दिला. आणि मग आज त्याचं प्रत्यंतर आपण जर बघायला गेलो तर मग संतांनी एवढं सगळं करून ठेवलं, महापुरुष एवढं सगळं करून ठेवलं, आणि त्याचा परिणाम काय ते या पद्धतीने दृष्टीपथात आला ना आपल्या. असं वाईट वाटलं की अरे आज आता संस्कारांची परत एकदा खरंच पेरणी करण्याची गरज आहे. प्रत्येक मात्या पित्यांनी, प्रत्येक आई बापांनी माझं प्रथम आद्य कर्तव्य मी माझ्या मुलाला घडवेन म्हणून आपल्याकडे सगळ्यात पहिलं वंदन एका गुरुतत्वाला केलं जातं. मातृदेवो भव पहिला गुरु आहे आई. पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव. आचार्योपासन सांगितलंय आपल्या परंपरेने. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं भगवंत सांगतात अर्जुनाला. त्याच्यामध्ये आचार्योपासन हे ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानी मनुष्य आपल्या आचार्यांची, आपल्या गुरुतत्वाची कायम उपासना करत राहतो. आणि गुरु गुरु कुणाला म्हणायचो? जो लघु नाहीये तो गुरु आहे, सोपं. जो कायम गुरुत्व धारण करून राहतो तो गुरु आहे. आणि आम्ही त्या सद्गुरूंच्या जवळ जावं, जीवनातली सगळी शरणागती तिथं पत्करावी, आणि आपला संसार सागर पार करून देणारे सद्गुरू आहेत. म्हणून अशा सद्गुरूंच्या विषयी भाष्य करताना माझी ज्ञानोबा माऊली प्रस्तुतच्या निरूपणाच्या अभंगामध्ये म्हणते, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. या संसार सागरातून आपल्याला तारून नेणारं दुसरं कुणीच नाहीये हे ज्ञानोबराय सांगतायत. आणि ते ठामपणे सांगतात, नशेची निष्टंक आन कोणी, दुसरं कुणी नाही. देव सुद्धा नाही सोडू शकत म्हणाले. पुढच्या चरणामध्ये देव सद्गुरू याच्यामध्ये स्पर्धा नाही बरं, देव मोठा की सद्गुरू मोठा नाही. गुरुतत्व धारण करावं लागतं देवाला सुद्धा, मोक्ष प्राप्त करून द्यायचा असेल तर. म्हणून तर आमच्या नामदेव महाराजांना ज्यावेळी इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन रंगलं नामदेवरायांचं, आहे की नाही? काय कीर्तनाचा रंग होता? एकच टाणी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाणी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाघ्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हो
देवा सावध व्हा, अहो किती नाचाल. काय आनंद आहे बघा या कीर्तन भक्तीमध्ये. एकमेव अशी भक्ती आहे की आपण कीर्तनामध्ये झोपलो ना, देव उभं राहून कीर्तन ऐकतो म्हणले. आपण जर उभ्यानी कीर्तन ऐकलं किंवा उभ्यानी कीर्तन केलं, तर देव आपल्या कीर्तनात नाचून कीर्तन ऐकतो. आपण जर नाचून कीर्तन करायला लागलो तर देव इतका नाचतो की जनाबाई म्हणतात, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवाई सा बोले कबीर, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देवानी नाचावं कीर्तनामध्ये, इतका भक्तीचा रंग. म्हणून कीर्तनात देव असतो, सद्गुरू असतात या धारणेने कीर्तनाला बसत जा बरं. मी उपदेश नाही करत आहे, आपल्याला विनंती करते, कारण कीर्तन ही नवविधातली सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. सगळी सुख या एका भक्तीत आपल्याला प्राप्त होतील अशी भक्ती आहे. म्हणून जेव्हा जिथं शक्य असेल ना, तिथे कीर्तनाला जाऊन बसत जा. मग कीर्तनकार कोण आहे, कसा आहे, कशी आहे, काही लक्षात घ्यायचं नाही. कीर्तन आहे चालू आणि कीर्तन भक्ती आहे, म्हणून आपण कीर्तनाला जाऊन अवश्य बसावं. वक्ता, वक्तृत्व, वक्तव्य आणि व्यक्तिमत्व यातलं वक्तव्य तेवढं घ्यायचं नाही का. आणि मग इथं आल्यानंतर काय होतं, महाराज म्हणले, समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीचं सुख सुद्धा कमी पडतं, असा ब्रह्मरस आम्हाला कीर्तन भक्तीत प्राप्त होतो. 1.5-2 तासामध्ये माझ्यासह आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी की देव हृदयात आला पाहिजे, आपल्या देव हृदयात प्रगट झाला पाहिजे. तो नाहीये का तिथं, तो आहे, तो तिथंच आहे. तो आहे म्हणून तर आपण आलोय इथं, तो आहे म्हणून तर आपण बसलोय, तो आहे म्हणून तर आपण श्वास घेतोय. सर्व देह चालविते, हालविते, बोलविते अशी ती शक्ती आहे. ती शक्ती आतमध्ये आहे म्हणून आपलं सगळं चाललंय. ती निघून गेल्यावर उचला म्हणतात का नाही, कोण थांबतं, नाही ना. ती शक्ती आहे, ती गेली कुठंच नाही, ती आहे. फक्त आम्हाला तिचा विसर पडला, म्हणून त्या चैतन्य शक्तीला आठवण्याची, आळवण्याची, तिला साठवण्याची ही जागा आहे. म्हणून कीर्तनामध्ये सर्वांगाचे काम करावे, श्रवण करावं. श्रवण भक्ती नवविधातली पहिली भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी भक्ती आहे. ज्यावेळी नामदेव महाराज कीर्तन करतायत, हा रंग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तनाचा, सगळे संत जमलेत ना. एकादशीची दाटी गर्दी, सगळ्या संतांनी नामदेव महाराजांना कीर्तन झाल्यानंतर नमस्कार करावा. सगळे संत येऊन नमस्कार करतायत. ज्ञानोबाराय वाकले, निवृत्तीनाथ वाकले, सोपान काका, नरहरी सोनार, सगळी मंडळी नमस्कार करतायत. आमच्या आई साहेब काही नमस्कार करायला तयार नव्हत्या. एवढंसं वय होतं. 3 भावांच्या मागे जन्माला आलेली बहीण होती, पण सगळ्यांची आई झाली. आदिशक्ती होती, जगत चित्कला होती, ती ब्रह्म माया होती. ती नमस्कार करेना. निवृत्ती दादा आणि ज्ञानादादांनी सांगावं, मुक्ते, अगं नामदेव महाराज आहेत, देव त्यांच्याशी बोलतो, अगं देव त्यांच्या कीर्तनात नाचतो, देव त्यांच्या हाताने जेवतो, नमस्कार कर. ती म्हणली, काय तो साष्टांग दंडवत घालायचंय तो तुम्ही घाला, मी नाही नमस्कार करायची याच्या. मुक्ते, असं म्हणू नको ग, नमस्कार कर. मुक्ताबाई आई साहेब सांगतात, दादा सर्वाभूती परमात्म तत्व आहे, हे सगळं फक्त बोलणं चाललंय. एको देव हा सर्वभूतेषु गूढ हा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. साखर गोड आहे, साखर गोड आहे, साखर गोड आहे एवढंच चाललंय. गोड म्हणजे नेमकी काय ते अजून कळलं नाही यांना. साखर गोड आहे, पण गोड म्हणजे नेमकं काय हे खाल्ल्याशिवाय कळणार नाही ना. साखरेची गोडी फक्त माहितीये, पण ती नेमकी कशी आहे सांगण्यापुरती माहितीये. ती नेमकी काय आहे ही चाखलेली दिसत नाही देवा अजून. मडकं कच्चं आहे, मडकं कच्चं आहे. ज्ञानादादा सांगतात, मुक्ता असं करू नको, नमस्कार कर. नाही दादा, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. आईचं हृदय होतं कळवळलं, सतत देवा शेजारी असतो, पण बघ कसा अहंकाराने ताट झालाय, फुगलाय. याचा अहंकार घालवावा लागेल. आपण ब्रह्मदर्शन घेतलेलं आहे ज्ञानादादा, आपण संत आहात, हे मडकं भाजावं लागेल आपल्याला. देव बोलतो, देव खेळतो, देव नाचतो, देव जेवतो, उपयोग नाही, अजून मडकं कच्चं आहे. आणि मग गोरोबा काकांना बोलावलं ना तिथे.
आता गोरोबा काका थापटणं घेऊनच आले होते. सगळ्यांच्या डोक्यावर थापटणं आपटून बघितलं. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर. निवृत्तीनाथ शांत आहे, ब्रह्मानंद जणू काही ओसांडून वाहतोय. इकडे सोपान काकांच्या डोक्यावर शांतता, काही प्रतिक्रिया नाही. मुक्ताबाई आईसाहेब शांत. ज्ञानादादा अमृताची संजीवनी जणू उत चालली इथं. गोरोबा काका म्हणले. सगळ्यांच्या डोक्यावर थापटणं आपटून बघितलं, कोणी काही बोललं नाही. आणि नामदेवांकडे जसे आले, थापटणं आपटणार, तळपायाची आग मस्तकाला गेली आणि म्हणले, असं थापटणं आपटून कळतं का? मडकं कच्चं आहे की पक्क आहे? ताड 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 देवळात गेले, मंदिरात. आणि पांडुरंगाला म्हणले, पांडुरंगा मी कच्चा? माझ्याशी तू बोलतोस, माझ्याकडून जेवतोस, माझ्या कीर्तनात नाचतोस, मी कच्चा? काय म्हणते ही मुलगी? कोण कुठली ती मुक्ताई? मला कच्चं ठरवते? पांडुरंग विटेवर उभे, कटेवर हात ठेवून गालातल्या गालात हसले आणि म्हणतात, नाम्या तिचं खरंय. नाम्या मुक्ताई खरं बोलतीये, तू कच्चा आहे. देवा तू माझ्याशी बोलतोस तरीही तू कच्चा आहे. कारण तुला परतत्वाचं दर्शन नाही झालं. मी विटेवर आहे एवढंच तुला कळतं, पण मी अजून कुठं कुठं आहे हे जर कळायचं असेल ना, तर तुला जावं लागेल. म्हणून ऍड्रेस दिला देवानी. कुठला ऍड्रेस दिला? औंड्या नागनाथचा ऍड्रेस दिला. गेले औंड्या नागनाथला, मंदिरामध्ये प्रवेश केला, नमस्कार करणार पिंडीला महादेवांच्या. तेवढ्यात समोरचं दृश्य बघितलं, डोकं फिरलं. काय पण पत्ता दिलाय इथं. आणि ते म्हातारे बाबा दिसले, पिंडीवर पाय ठेवलेले. काय देवा पत्ता दिला? त्या बाबांना सांगितलं, ओ बाबा, अहो महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात की? पाय करा बाजूला. विसोबा खेचर होते. विसोबा वय झालेलं. आणि विसोबांची परंपरा कुठून आली? जिनी यांना कच्चं ठरवलं तिकडूनच. जी आदिशक्ती मुक्ताबाई म्हणाली ना, मडकं कच्चं आहे, याच मुक्ताई आईसाहेबांना मांडे भाजण्याकरता खापर पाहिजे होतं. ते खापर मिळेना. कुंभारवाड्यात गेल्या, खापर घेऊन येताना हे विसोबा तिथं समोर आले होते. मुक्ते, कशाला ग गोडा धोडाची चव पाहिजे तुमच्या जिभेला? संन्याशाची पोरं ना तुम्ही. खापर घेतलं आणि फोडून टाकलं. आईसाहेब रडत रडत आल्या घरी. ज्ञानादादांनी सांगितलं, मुक्ता काळजी करू नको, आपण मांडे भाजूया, तू तयारी कर. मग योग धारणा करुनी ज्ञानदेवे पेटविला पंचागनी. ज्वाला निघती मुखातुनी आरक्त नयन दिसती. आणि तो चमत्कार विसोबांनी पाहिला. बघू मांडे कसे भासतीये म्हणून गेले होते गंमत बघायला. झरोक्यातनं पाहिलं आणि डोळ्यातनं घळ 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 अश्रू व्हायला लागले. चमत्कार पाहिला समोर. भोजनाला सुरुवात झाली. मुक्ताई आई साहेब सांगतात, अहो विसोबा काका असे खेचरासारखे तिथं काय उभे राहिला, या आतमध्ये आणि हा प्रसाद ग्रहण करा. विसोबा चाटी नाव होतं, पण खेचर हे मुक्ताई आई साहेबांनी नामाभिधान केलं. खेचर म्हणजे गाढव, खेचर म्हणजे मूर्ख. आणि ए मेल्या मूर्खा गाढवा असं आईच म्हणू शकते लेकराला, दुसरं कुणी म्हटलेलं चालतही नाही. त्यामुळं विसोबा खेचर. या विसोबांना नामदेव महाराजांनी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी म्हणाले, बाबा पिंडीवरनं पाय बाजूला काढा तेवढा. विसोबा काका म्हणाले, अरे बाबा माझं वय झालं, मी थकलो, आता तूच तेवढा असं कर, माझे पाय उचल आणि बाजूला ठेव बाबा. नामदेवरायांनी पाय उचलावे, बाजूला ठेवावी, तिथं परत एक शिवलिंग प्रगट व्हावं. परत पाय उचलावे, बाजूला ठेवावे, शिवलिंग प्रगट व्हावं. आणि मग इथे दर्शन झालं, बोध झाला, गुरुकृपा झाली. मग जीव काय, मृत्यू काय, मरण काय, मृत्यूनंतर जीवाचं होतं काय, जन्माआधी मृत्यूची दशा काय असते, पुनर्जन्म काय, जन्म काय, मोक्ष काय, मुक्ती काय, या सगळ्याची चर्चा तिथे झाली. आणि भगवंत तू फक्त विटेवर पाहतो म्हणून तुला विटेवर दिसतो, पण देव विटेवर फक्त नाहीये, तो सगळीकडे आहे, याचं दर्शन झालं. जिथं देवाचं अस्तित्व नाही तिथं माझे पाय ठेव, हाच उपदेश होता. त्यामुळे भगवंत सगळीकडे आहे हे सांगणारे सद्गुरू प्राप्त झाले. आणि मग परिणाम काय? नामयाचा खेचर दाता, सर्व सत्ता आली हाता. मग देव दिसला ना, कुठं कुठं दिसला? माता विठ्ठल, पिता विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल.
क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल बोला विठ्ठल 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 काय अनुभव आला? तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल हे कशामुळे प्राप्त झालं हो? याचं कारण एकच आहे, गुरुतत्वामुळे गुरुदर्शनामुळे. ज्ञानोबाराय सांगतात इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदितीना. देवादिकांना सुद्धा मनुष्य जीवनाचा किंवा प्रापंचिकाचा संशय दूर करता येणार नाही, जे काम गुरु करू शकतात. कारण आम्ही संसार चक्रामध्ये इतके अडकलो, देव आमच्यापासून लांब राहिला म्हणून देवापर्यंत पोहोचवणारे सद्गुरू आहेत. ज्या चोळाप्पांनी स्वामीजींची इतकी सुंदर सेवा करावी, इतकी सुंदर भक्ती करावी, त्याचा परिणाम असा व्हावा की स्वामीजींनी त्यांच्या घरात समाधी घ्यावी, तिथे कायमचं एकरूपत्व दिलं. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. म्हणून तुम्हाला मला या संसार चक्रातनं तारणारा एकच आहे सद्गुरू. मग त्याचं उत्तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत देतात. मज हृदयी सद्गुरू. सांगा ना, गुरुला कुठं ठेवायचं म्हणाले, कुठं स्थान द्यायचं? आता हा आपला प्रश्न आहे. आताची आमची झेंझी पिढी गुरु मानायलाच तयार नाही. पूर्वीचा काळ आहे, आपण जुनी जाणती माणसं माझ्या समोर आहात. शिक्षक समोर दिसले, मार्गदर्शक समोर दिसले की रस्त्यात सुद्धा वाकून पाया पडायची लाज वाटत नाही तुमच्या पिढीला. बरोबर आहे ना? आपण नाही लाज बाळगत. आमची पोरं असा देवाला सुद्धा नमस्कार करतात, केलाय की नाही तो त्यालाही कळलं नाही पाहिजे. म्हणून पूर्वीचा काळ असा होता, गुरुजी मास्तर, हो ना, इथं असतील कुणी मास्तर. का हो मास्तर? म्हणले मातेच्या स्तरावर जाऊन शिकवत होते म्हणून मास्तर. आईचा स्तर होता तो, आईसारखं सांभाळणं होतं. आता काही नाही. आता परवा मागच्या गुरुपौर्णिमेला गुगलची पूजा केली गुरु म्हणून. म्हणले आम्ही नाही मानत, काय ताई सांगता गुरु 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 नुसतं, आम्ही नाही मानत गुरु बिरू काही, आम्ही गुगलला गुरु मानतो. म्हटलं धन्य, तुझी मीठ मोहऱ्यांनी तृष्ट काढावी असाच तुझा विचार आहे बाळा. पण खरंच गुगलची पूजा केली हा, नेटची. म्हटलं मान्य आहे का? कारण म्हणे तिथं काहीही सर्च केलं तरी आम्हाला उत्तर मिळतं. गुरु काय करतो तेच करतो ना. काही सर्च करा, कुठल्याही वस्तूची माहिती मागा, कुठल्याही जगातलं सगळं ज्ञान तिथं आहे. आमचा गुगल हा आमचा गुरु. तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे ते. म्हटलं धन्य आहेस, योग्य, काही हरकत नाही. गुगल गुरु असला तरी सुद्धा सगळं तिथं ज्ञान मिळतं. पण आधी तुला तिथे टाईप करावं लागेल काय हवंय. हा, ChatGPTची भाषा. आधी काय करावं लागेल? प्राउंट करायला लागेल आणि मग आम्हाला उत्तर मिळणार आहेत. पण काय प्राउंट करायचं हे शिकवायला देहधारी गुरु लागेल. तिथं सगळंच आहे, तिथं चांगलंही आहे आणि तिथं वाईटही आहे. मग या संसार सागरातनं आम्हाला पार करणारा जर कोणी असेल ना, आमचा सद्गुरू आहे. जीवनाला विवेक प्रदान करणारा गुरु आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात गुरुला कुठं ठेवा? मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू. म्हणोनी विशेष अत्यादरू विवेकावरी मज हृदयी सद्गुरू. ज्ञानोबारायांनी त्या गुरुतत्वाला जागा दिली. दास म्हणून घेतलं स्वतःला. हा ज्ञानू निवृत्तीने केला. म्हणाले एरवी तरी मी मूर्खू असं ज्ञानोबाराय स्वतःला म्हणतात. बघा, 56 भाषेचा केलासे गौरव भवारणवी नाव उभारिली असं महात्म्य गाजवणारे ज्ञानोबाराय
माझा मराठाची बोलू कौतुके असं म्हणून 9033 ओव्या ज्ञानेश्वरीच्या, चांगदेव 65, अनुभवामृत, हरिपाठ, अनेक प्रकारच्या अभंग रचना, विरहिण्या, मदालसा नावाचं प्रकरण, गवळणी, असंख्य साहित्य लिहून ज्ञानोबा काय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू. आम्ही काय म्हणलं पाहिजे स्वतःला? बरं, तो मूर्ख शब्द सुद्धा उकारांत वळवला, तो कुणाला लागू नये, टोचू नये म्हणून ज्ञानेश्वरीत. तो एक शब्द ज्ञानेश्वरीत वापरला. मी म्हणते आपला तो स्टार्टर असतो, तिथनं आपली सुरुवात होते बोलायला. त्यामुळे जीवनाला विवेक देणारे सद्गुरू ठेवायचं कुठं? त्यांना मज हृदयी सद्गुरू हृदयात ठेवलं. आणि ज्ञानोबरायांनी गुरुतत्वाची पूजा केली आहे मंडळी. माऊली म्हणतात, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदतीना. देवांना सुद्धा तुमचा माझा संशय, तुमचा माझा हा भवसागर पार करता येणार नाही किंवा करून देता येणार नाही. ते करण्याचं काम फक्त सद्गुरू करतात. विठोबाला सुद्धा गुरु व्हावं लागतं. तेव्हा तो म्हणतो, प्रमाणम भवाब्देरिदं मामकानां नितंब कराभ्याम धृतो येन तस्मा विधातुर्वसत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रांत गण्डस्थलांगं जपारागबिंबाधरंगनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात्. भगवंत म्हणाले, काळजी करू नका, हा भवसागर फार खोल नाहीये, या भवसागराचं पाणी माझ्या कमरे एवढंच आहे. तुम्हाला मी उचलून घेतो. गुरु झाला भगवंत, तुम्हाला मी उचलून घेतो, घाबरू नका, फक्त तुम्हाला या नावेत बसायला लागेल म्हणले. ही नाव आहे ना, भवसागरातनं पार करून नेणारी आहे. ही गुरुभक्तीची नाव आहे, ही दास्यत्वाची नाव आहे. आणि ती सांगड आपल्याला बांधायला लागेल. तयार आहेत का सगळे? कुठं कुठं जायचं? सांगड बांधायची, त्या नावेत बसायचं आणि सुंदर परमेश्वराच्या गावाचा प्रवास सुरू करायचा. सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे, 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 बांधा रे बांधा रे भक्तीची, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे. मोठा सागर आहे म्हणाले, मोठा समुद्र आहे. कशाचा? त्या संसारात आपण बुडतोय, तो संसार नावाचा समुद्र आहे. संसार सागर हो, संसार सागर भरला जातो पुर, भरला जातो पुर, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे. म्हणा सगळं, भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची. भक्तीची वा वा, तुम्ही म्हणणार भक्तीची सांगड बांधा रे, 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 बांधा रे भक्तीची, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे. लाटा लाटा या प्रपंच सागरामध्ये लाटा आहेत मोठ्या. कसल्या लाटा? सुखाची लाट आहे, दुःखाची लाट आहे,
विकारांच्या लाटा आहेत, भयाची लाट आहे. या प्रपंच सागरातल्या लाटा अखंड उसळतायत आणि या जीवाला त्रास देत आहेत. लाटा 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 उसळती विषयांच्या, लाटा उसळती विषयांच्या, बहुत प्रपंचाच्या सांगड बांधा रे, भक्तीची सांगड बांधा रे. सांगड बांधा रे, 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 बांधा रे, बांधा रे भक्तीची, बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे, भक्तीची सांगड बांधा रे, भक्तीची सांगड. आपल्याला जायचंय, पण झाले काय माहितीये, आपल्याला ज्या गावाला जायचंय त्या गावाला आपण न जाता आपण दुसरीकडेच भरकटत फिरत बसलो. आणि मग आम्हाला सांगावं लागतं, खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्यावेळी तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ हे आठवीरे प्रचिती, न सोडी कदा स्वामीच्या घेई हाती. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ आहे पाठीशी रे. ते आहेत समोर उभे. फक्त असं नाही, परमार्थ असू दे, गुरुभक्ती असू दे, आपल्याला प्रयत्न तर करावे लागतील. प्रपंच किंवा परमार्थ सगळ्यामध्ये प्रयत्न हा पहिला टप्पा आहे. तुम्ही जर असं म्हणाल असेल माझा हरी तर माणसानं एवढं लक्षात ठेवायचं, हरी काही वेळा नाही. स्वामी आहेत, पण आपण आधी एक पावलं चालूया. मग 1% केला की पुढची 2 शून्य ठेवायला ते समर्थ आहेत. 100% ते करतील. पण आपण आधी सुरुवात तर केली पाहिजे. चांगल्या विचारांनी जगण्याला, चांगल्या विवेकाच्या मार्गावर चालण्याकरता आपली सुरुवात झाली पाहिजे. आणि हे केल्यानंतर गुरुतत्वदर्शन, गुरुतत्वाचा प्रसाद, कृपाप्रसाद आपल्याला मिळणार आहे. अनेक उदाहरणं आहेत मंडळी आपल्या संत साहित्यामध्ये, आपल्या परंपरेमध्ये. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी 9व्या वर्षी घर सोडलंय. गुरुभक्ती करता सबंध भारत पालथा घातलाय महाराजांनी. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये यवतमाळ जवळ असलेलं येहळगाव नावाचं गाव, त्या गावच्या तुकामाई नावाचे संत आहेत, त्यांचा शोध घेतला महाराजांनी. किती तितिक्षा, किती त्रास सहन करावा लागतो गुरुची भेट होण्याकरता. आम्ही सहज म्हणतो आम्ही गुरु केला. गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो. योग्य वेळ आली की तो शिष्याच्या जीवनामध्ये आपला प्रकाश टाकतो. मंडळी, आम्ही अनुग्रह घेतो, माळ हातात असते, पण संशय आमचा जात नाही. मनामध्ये संशय आहे ना. मग एकदा अनुग्रह घेतलाय, एक जण गेला समर्थांकडे, तुकोबरायांकडून अनुग्रह घेतला होता आणि समर्थांकडे आला. समर्थांना म्हणाला, महाराज अनुग्रह करा. समर्थ म्हणले, एवढं सोपं असतं का रे अनुग्रह मिळणं? अनुग्रह करा म्हणाले. आधी कुणाकडून घेतलायस का? म्हणले, हो घेतलाय, पण ते काही कामाचं नाही म्हणले मंत्र. हे आमचं असंच आहे. संशय, विश्वास नाही. संशयात्मा विनश्यती, भगवान गोपालकृष्ण सांगतात. संशयी माणूस स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. म्हणून विश्वास असावा. किती विश्वास! संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही आरंभ शूर हा या न्यायाने आमची सुरुवात तर होते खरी. जपाचं नवीन माळ, नवीन आसन सुरुवात झाला, उपासनेला सुरुवात होते खरी. 4 दिवस निघून गेली की मनात विचार येतो,
बसूनच कशाला करायला पाहिजे, उभं राहून केलं जमतंय. मग असा सुरुवात जप होतो, श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण किंवा श्री राम जय राम, जे ज्याचा मंत्र असेल तो. 4-5 दिवस असे निघून गेले की परत 5व्या दिवशी मनात विचार येतो, उभं राहून कशाला करायला पाहिजे, सगळी कामं येतात जाता उठता बसता आम्ही नाम घेऊ शकतो. मग ते सुटलं सातत्य. काही दिवसांनी माळच कशाला हातात घेतली पाहिजे, मनाची माळ, नुसता जप होऊ शकतो म्हणून माळ सुद्धा बाजूला पडली. असं करता 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 नाम थांबलं, संपलं नाम. आणि वैखरीपासून घेतलं गेलेलं नाम असं झिरपत 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 परावाणीपर्यंत पोहोचावं. लोणचं जसं मुरतं तसं नाम मुरावं लागतं, तेव्हा सद्गुरु कृपा होते. आणि अशी कृपा ज्ञानोबरायांवर झाली म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. सद्गुरू म्हणजे उघडं परब्रह्म आहे, साक्षात ब्रह्म आहे आपल्या समोर आलेलं. आणि ब्रह्म कसं आहे, निर्विकार ब्रह्म आहे, ते सगुण साकार झालं, देहधारी झालं. बरं आपण म्हणू आमच्याकडे देहधारी गुरु नाहीत. स्वामींचे अनुभव अनेकाला आपल्यापैकी येत असतील, येतात. पण मला असं वाटतं आपण स्वामींवर फार भार देतो नाही का हो, स्वामी आमचं हे करा, स्वामी आमचं ते करा. सकाम भक्ती, सकाम भक्ती. आम्ही आमच्या प्रारब्ध भोगाच्या पलीकडे जाऊन स्वामींना काम करायला लावतो, आमचे भोग संपवा. पण तुकोबराय म्हणतात, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. मी वाट्याला आलेलं सगळं सहन करीन, पण तुमचं नाम घ्यायचं सोडणार नाही, तुमचं नाम नाही सोडणार. कारण अनमोल असा देह भगवंत तुम्ही मला दिलाय, तो तुमच्या पायावर खर्च करणं हे मनुष्य देहाचं माझं कर्तव्य आहे, काम आहे. म्हणून सकाम भक्ती आम्ही फार करतो. सध्या मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व आहे. आम्ही हे 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 केलं तर आम्हाला काय काय मिळेल, म्हणून आपल्याकडे प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते बघा. गणपती स्तोत्र म्हणून झालं की पुढे काय, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गत. याच्यासाठी गणपती स्तोत्र म्हणायचं आधी. विष्णू सहस्रनाम म्हणून झालं की फलश्रुती, काय मिळेल याच्याकडे जास्त. देवधर्म केल्याने काय होईल, कीर्तनाला गेल्यावर मला काय मिळेल, हा पहिला विचार मनुष्य करतोय. पण खरं सांगू का, आता ही वारी करणारी माणसं आहेत, वारी करणारी माणसं लाखोंच्या संख्येने लोक पंढरपूरला गेली, पांडुरंगाला पाहिलं, काय मिळालं, लावण्याचा पुतळा प्रगटला भूतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखी येला डोळा बाई येवो, वेधलेवो मन तयाचे या गुणी. माझं मन वेधलं. सगळे वारकरी आज पंढरपूरला जाऊन आले, बरोबर ना, परत वारी सुद्धा काही करतायत. काय मिळालं, देव भेटावा म्हणून नाही गेले, देव भेटलाय म्हणून गेलेत. लोक प्रश्न विचारतात, भेटला का पांडुरंग, दिसला का देव. देव दिसावा म्हणून नाही, देव दिसलाय म्हणून गेलेत, देव भेटलाय म्हणून गेलेत. आणि आपल्या सगळ्यांना स्वामींच्या कृपेने परमेश्वराची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपण कितीही मान्य करा अथवा न करा, मी नेहमी असं म्हणते, बाबा महाराज सातारकर सांगायचे, देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं तरी माना. त्यांनी मानलंय आपल्याला, म्हणून तर आपण इथं बसलोय, उठतोय बसतोय चालतोय फिरतोय, सगळ्या कृती करतोय. अनेक उदाहरण आहेत. निवृत्ती ज्ञानोबरायांचं उदाहरण आहे गुरु शिष्य परंपरेतलं. आमच्या मुक्ताई आई साहेब लहान होत्या, 1400 वर्ष सिद्धी प्राप्त केलेले चांगदेव वाघावर बसून येतात. मुक्ताबाई आई साहेब चांगदेव 65चा अर्थ उलगडून सांगतात चांगदेवांना, ज्ञानोबांनी लिहिलेल्या. आणि त्यावेळी असं लोटांगण घालतात या चारही भावंडांच्या पायावरती. मुक्ताबाई आई साहेब म्हणतात, दादा आता यांना खांद्याला धरून उठवा, नाही तर प्रहरभर तरी हा काही आता उठायचा नाही. इतका पश्चाताप झाला याला. डोकं टेकलं, गळगळगळ नेत्राश्रू व्हायला लागले. आणि त्यावेळी मुक्ताबाई आई साहेबांनी म्हणावं, माझं 1400 वर्षांचं बाळ आलंय. लहान होत्या त्या. पूर्ण कृपा झाली, पूर्ण कृपा झाली. आई साहेब म्हणतात, निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला, तेथे पुत्र पहुडला मुक्ताईचा. बाळ झालं 1400 वर्षाचं. आणि या पलीकडे जाऊन चांगदेव महाराज स्वतः म्हणतात, चांगदेव म्हणे आजीचे जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जगून माझी सगळी सिद्धी वाया गेली, पण मी आज जन्माला आलो असं मला वाटते. मी माझ्या आईचा पुत्र झालो, आज मला तिने स्वीकारलं. किती कृपा करावी हो.
छत्रपती शिवाजी राजांनी समर्थांकडे जावं, समर्थांना सांगावं हे राज्य तुमच्या झोळीत द्यायला आलोय समर्थांनी झोळी नाही घेतली, राज्य नाही स्वीकारलं. उलट आई जगदंबेला प्रार्थना केली, तुझा तू वाढवी राजा. आई माझ्या राजाला सामर्थ्य दे, माझ्या राजाच्या तलवारीला सामर्थ्य दे. आणि असा सामर्थ्य संपन्न राजा भूमीला मिळाला, या धरणी मातेला मिळाला, या हिंदू भूमीला मिळाला. याचं कारण आहे गुरुभक्ती त्यांनी केलेली. नितांत सुंदर गुरुभक्ती छत्रपतींनी केली आहे. स्वामी विवेकानंद योद्धा संन्यासी म्हणून जन्माला आले. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो बघा, असे योद्धा संन्यासी होते. शंका होती मनामध्ये, रामकृष्ण परमहंसांकडे गेले कलकत्त्याला आणि तिथं दक्षिणेश्वरचे ते पुजारी असलेले रामकृष्ण परमहंस निर्विकल्प समाधीचा अनुभव द्यायला गेले. सुरुवातीला कुठल्याही प्रकारची तयारी नव्हती, पण गुरुस्पर्श झाला मस्तकाला. तसं असं स्वामीजी चरित्रात वर्णन करतात, सगळं जग विरघळायला लागलं माझ्या आजूबाजूचं. मी नष्ट होतोय की काय असं मला वाटायला लागलं, माझी चेतना संपते की काय असं वाटायला लागलं. मी घाबरलो, मी ओरडलो, गुरुदेव तुम्ही मला मारताय की काय? अहो मला आई बाबा आहेत घरी म्हणाले. रामकृष्ण परमहंस हसले आणि म्हणले, सहन नाही ना होत, देवाला बघायचंय म्हणून आलायस ना माझ्याकडे, मला देव दाखवाल का? देव बघायचंय ना. असा कसा दिसेल? सायकलवर बसलेल्या माणसाला विमानातल्या माणसाशी संवाद साधता येत नाही. तुला ती गती सापडावी लागेल, तुला तो वेग धारण करावा लागेल. म्हणून प्राथमिक साधनेपासून अवस्थेपासून योग, ध्यानधारणा, प्राणायाम, जपजाप्य, उपासना आणि अशा अलौकिक सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्विकल्प समाधीचा अनुभव दिलाय. आणि मग रामकृष्णांची पूर्ण कृपा व्हावी. गुरुभक्ती, गुरुतत्व, गुरुमार्गदर्शन मिळाल्यानंतर होतं काय? मोक्ष संन्यास योगातला ज्ञानोबरायांनी जे गुरुदर्शन दिलं त्याच्यामध्ये गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आथी जैसे. किती सुंदर साखळी सांगितली बघा. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि आत्मदर्शनी समाधान. शेवटी मला सांगा आता परत तोच प्रश्न, सगळी धडपड आमची कशा करताय? समाधाना करताय. पण मिळतं का? नाही मिळत. बंगल्याला नाव दिलंय समाधान, आत गेल्यावर समाधानाचा लवलेश नाही. आहे का समाधान आमच्याकडे? सांगा बरं. आपण सगळी पुरुष मंडळी, माझ्यापेक्षा मोठी माणसं आहात. समाधान नाहीये. ज्या मुलाला लाडाकोडात वाढवलं, मोठं केलं, मोठा झाला आणि तोच 25 नंतर बापाला विचारतो काय केलं माझ्यासाठी, समाधान संपलं त्या क्षणाला. काही नाही राहत समाधान. म्हणून खरं समाधान प्रपंचात शोधायचंच नाही. संतांनी सांगितलं कुठं समाधान आहे? सदा नाम घोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान. समाधानाची श्रीमंती जर प्राप्त करायची असेल तर ती भगवत भक्तीमध्ये, ती गुरुभक्तीमध्ये, आणि ती या सगळ्या मार्गातच आहे. आणि असा मार्ग आम्हाला ज्ञानोबराय देतात. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आन काही. मी माझ्या सद्गुरूंचं दास्यत्व पत्करलंय. निवृत्तीनाथांची किती सुंदर भक्ती करावी ज्ञानोबरायांनी. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा अनुग्रह झालाय. परंपरा केवढी मोठी आहे नाथ संप्रदायाची, सोपी नाहीये. माऊली स्वतः हरिपाठात सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वोळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार सुजविले. माऊली म्हणतात आमची परंपरा एवढी मोठी आहे, आदिनाथांपासून आलेली ही परंपरा आहे. त्यामुळे आम्ही नाथ संप्रदायाचे पाईक आहोत. आणि ही वारकरी संप्रदायाची मुलं खूप कमी दिसली संख्येने. तरुण मंडळी माझी खूप कमी आहेत का? त्यांना असं वाटतं हे सगळं नंतर, रिटायरमेंट नंतर करायचं, आता नाही. पण आयुष्यभर जर आम्ही केलं ना तर भगवंत आम्हाला शेवटच्या क्षणाला सांभाळतो. स्वामी सांभाळतात. कबीरांना विचारा, ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे नारा, राम हमारा जप करे हम बैठे आराम. कबीरा हम बैठे आराम. जेव्हा काही चालत नाही, इंद्रिय शिथिल होऊन जातात, गलित गात्र देह होतो ना, त्यावेळी आयुष्यभर जर गुरुभक्ती, गुरुसेवा, भगवन नामस्मरण केलेलं असेल तर त्या क्षणाला आमचे गुरु, सद्गुरु, परमेश्वर आम्हाला सांभाळतो. ओठ कंठ चले नाही, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, खाल्लेलं खाता येत नाही धड, नाही का,
त्यावेळी जिव्हा रटेन राम म्हणता सुद्धा येत नाही, लांब म्हणतो आपण, लांब आले लांब आले लांब, मग तो लांबच जातो. असं नाही चालत. मग राम हमारा जप करे हम बैठे आराम, त्या वयामध्ये भगवंत आम्हाला सांभाळतो. म्हणून अशी संस्कारांची शिदोरी आज तुम्ही आम्ही आई वडील म्हणून, पालक म्हणून आमच्या लेकरांकडे देणं फार गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ही शिदोरी दिलीये. हा संपत्तीचा सातबारा नाही तर परमार्थाचा सातबारा दिलाय आम्हाला एका अर्थी, नाही का? असा सातबारा आम्हालाही आमच्या पिढीला देता यावा, हे आमचं काम आहे. स्वामींच्या छत्रछायेखाली आपण सर्व मंडळी त्यांच्या उपासनेमध्ये उपासक आहात, उत्तम भक्ती करता आहात. मी आपल्याला वेगळं येऊन काय सांगणार, पण तरी सुद्धा ज्ञानोबरायांच्या मताने आपण सद्गुरु भक्ती कशी करायची. माऊली म्हणतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंका कोणी, संसारामध्ये आम्हाला तारून नेणारा सद्गुरु शिवाय दुसरा कुणीही नाही. म्हणून गुरुभक्ती, म्हणून गुरुतत्वाची पूजा. देहधारी गुरु नसेल, ग्रंथांना समोर धरूया. समर्थांचा दासबोध, माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा, हे सगळे साक्षात त्यांचं स्वरूप आहे. आपण त्यांना समोर ठेवून ती गुरुभक्ती करूया. जा पूर्वरंग मी इथं थांबवतीये. आख्यानाकडे जाण्यापूर्वी एकदा पूर्वरंगाच्या आपल्या अभंगाचा आठव करूया, एकदा आवृत्ती करते आणि मग आख्यानाकडे जाऊया. सद्गुरु वाचोनी संसारी तारका, सद्गुरु वाचोनी संसारी तारका, सद्गुरु वाचोनी संसारी तारका, सद्गुरु वाचोनी. सद्गुरु वाचोनी. नसेची निष्ठंका कोणी, नसेची निष्ठंका
दिर 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 तनन तोन दिर 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 तनन तदीम दीम तनन तदीम दीम तनन तदीम दीम तनन धा किट तक धुम किट तक धुम किट तिट कत गनि गन धा धा तिट कत गनि गन धा धा तिट कत गनि गन धा दीम तनन दिर दिर तानो दिर दिर ना दीम तनन दिर दिर दीम तनन दिर दिर दीम तनन दिर दिर दीम तनन दिर दिर तानो पंढरीनाथ भगवान की, श्री स्वामी समर्थ महाराज की. थोडा वेळ हरिनामाचा गजर करायचा, खणखणीत टाळी, खणखणीत नाम घ्यायचं, सगळ्यांचा आवाज येऊ द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदम रिलॅक्स मस्त बसा, नाही का. प्रपंचातला सगळं ओझं, सगळा ताण, सगळा तणाव काय दिलंय प्रपंचानी, नाही का. सगळा ताणच आहे की नाही, फ्रस्ट्रेशन आहे, टेन्शन आहे, सगळं निघून जाईल. 1-1.5-2 तास आपण जे आपल्या हातात मिळालेत, जीवनाचा उद्धार व्हावा. खणखणीत नाम घ्या, मस्त खणखणीत टाळी वाजवा. टाळ्या व्यवहारात बऱ्याच असतात, व्यवहारात टाळ्या बऱ्याच आहेत, पण जी टाळी जन्म मरणाते टाळी म्हणूनही कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी असं म्हटलंय. ती टाळी आम्हाला जन्म मरण टाळणारी टाळी आहे. हा, सगळ्यांचं छान नाम घेऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळ्यांचा आवाजवर, हातवर, टाळी टाळी. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळ्यांचा आवाज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला बोला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वा वा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दादा सगळे दिसू देत ना, बघा किती छान छान भजन करतायत. कॅमेऱ्यामध्ये सगळे दिसू देत, किती सुंदर. सगळ्यांना वाटलं पाहिजे मी आली पाहिजे की नाही कॅमेऱ्यात. बघा आता छान भजन करा, कॅमेरा तुमच्याकडे येतोय आता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आहा, टाळी टाळी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. आहे का हा आनंद संसारात? आहे नाही ना. किती करा, कुणी केलं म्हणत नाही. रांधा वाढा उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं करा, म्हणतं का कुणी केलं? नाही म्हणत. महाराज म्हणाले, ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, माझ्या रामासाठी एवढंच करा. राम लक्षात ठेवतो, स्वामी लक्षात ठेवतात, नाही का. प्रपंच नाही लक्षात ठेवत. म्हणून भजन आणि भोजन, भोजनात जास्त रुची आहे आपल्याला, पण भोजन देहाची भूक भागवतं, भजन मनाची भूक भागवतं, आत्म्याची भूक भागवतं. त्यामुळे जीवनात भजनाला खूप महत्त्व असलं पाहिजे. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, भजे का त्वरित. कुणीतरी म्हणलं असं नाही, माऊली म्हणलेत भजे खा त्वरित भावनायुक्त. अयो म्हटलं हे काय,
असा अर्थ नाही काढायचा याच्यातून. भजे का त्वरित भावनायुक्त अंतःकरणाने आपल्याला भगवंताचं भजन करायचंय. गुरुचरित्रातली एक कथा आहे. आमच्या नारदीय कीर्तनाच्या पठणीनुसार काही वृत्तांचा वापर करून थोडक्यात उरलेल्या वेळेमध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करते. माझे सद्गुरू हरिभक्तीपरायण नारायणबुवा काणे गणेशवाडीकर, कीर्तनाचे गुरु माझे, त्यांनी हे आख्यान बांधलंय. गुरुचरित्रामध्ये आपण नेहमीची पारायणातली मंडळी आहात, गुरुचरित्राचं पारायण आपण करता. गुरुचरित्रामध्ये कृषिका जीवन दिधले अशा अर्थाची, अशा आशयाची एक ओवी आहे. गाणगापूरला दत्तप्रभूंचं वास्तव्य असताना एका शेतकऱ्यावर प्रभूंनी कृपा केली आहे. ती कृपा कशी केली, नेमकं काय घडलं, तो प्रसंग कथाभागात आपण ऐकूया. भगवान दत्तप्रभू किती अवतार आहेत दत्तात्रेयांचे. अत्रेय आणि अनसूयेच्या पोटी जन्माला आलेले साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांचं सगुण साकार रूप भगवान प्रभू दत्तात्रेयांच्या रूपाने अवतीर्ण झालं. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्मरण, असं प्रभू दत्तात्रेयांचं अवतरण प्राकट्य झालं. दत्तात्रेयांनी कुठल्या राक्षसाला मारलं? प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी एकेका असुराचा वध केलाय, पण दत्तप्रभूंनी कुणाला मारलं? तर त्याचं उत्तर असं आहे, दत्तप्रभूंनी मत्सर नावाच्या राक्षसाला मारलंय. अहंकार नावाचा राक्षस मारलाय. आता सुद्धा हा राक्षस सगळ्यांच्या जवळ असतो नाही का. अहंकार आहे, मत्सर आहे, विकार आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे. स्वामींची उपासना का करायची? मनातले हे सगळे विकार दूर होण्याकरता. दत्त उपासना का करायची? हे सगळे विकार दूर करण्याकरता गुरुस्मरण आहे. आणि अशा दत्तात्रेय प्रभूंनी आपलं अवतार कार्य संपवलं. किती गुरु केले हो? 24 गुरु केले दत्तप्रभूंनी. जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले थोरपण जग सर्वत्र गुरु दिसे. सगळ्या जगात गुरुतत्व दिसायला लागलं. कारण ज्ञानाची कक्षा एवढी मोठी आहे. जन्माला आल्यापासून जीव प्रत्येक क्षणाला ज्ञान ग्रहण करतो, समृद्ध होतो. त्यामुळे गुरुतत्व जगात पाहिलं. प्राण्यांना सुद्धा सद्गुरु केलं, गुरु केलं दत्तप्रभूंनी. एखाद्या किडीला सुद्धा गुरु केलं, अजगराला गुरु केलं, माशीला गुरु केलं. 24 गुरु केले. पृथ्वी नावाचा गुरु आहे, सहनशीलता जिच्याकडून दत्तप्रभू शिकले, असा पृथ्वी नावाचा गुरु आहे. अशा 24 गुरूंना ज्यांनी समोर ठेवलं असे दत्तप्रभू. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराजांचं नाव आहे. एकनाथ महाराजांच्या दारामध्ये ज्यांनी चौपदारी केली असं म्हटलंय. नाथांच्या घरी दत्तप्रभू चौपदारी करायला उभे राहायचे. एवढं अधिकार नाथांनी सुद्धा गुरुभक्तीच्या जोरावर कमावला. असे दत्तप्रभू आपलं अवतार कार्य संपवल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने पुन्हा एकदा अवतीर्ण झाले. त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या रूपाने गाणगापूरला अवतीर्ण झाले. आणि मग अक्कलकोटमध्ये कर्दळी वनामध्ये आपण म्हणतो प्रकट झाले स्वामी समर्थांच्या रूपाने. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज असे पुढचे दत्तप्रभूंचे अवतार आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये पंत महाराज बाळेकुंद्रीकर असतील, गुणवणी महाराज असतील, ही सगळी दत्त अंशावतारीच सत्पुरुष आम्ही समजतो. आणि अशा या दत्तावतारामध्ये गाणगापुरात ज्यांचं वास्तव्य असे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. लाडकारंजांचा त्यांचा मूळ जन्म. पण गाणगापूरला ज्यावेळी स्वामी राहत होते ना, गाणगापूरच्या मठामध्ये ज्यावेळी त्यांचं वास्तव्य होतं, त्यावेळी अनेक घटना घडल्या. त्यावेळी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा सामर्थ्याचा अनुभव भक्तांना प्राप्त झाला. आणि त्यावेळी गाणगापूरमध्ये घडलेली ही घटना. काय घडलं? हरिले गर्वा त्रिविक्रम यतीच्या गर्वा हरुनी पुत्र दिला मांझेला. त्रिविक्रम यतीच्या गर्वा हरुनी पुत्र दिला मांझेला. मृतपती संजीवनासी केले, मृतपती संजीवनासी केले, मृतपती संजीवनासी केले. कृषिकासी वश झाला त्याशी, कृषिकासी वश झाला.
अनेक भक्तांचा उद्धार प्रभू दत्तप्रभूंनी त्या काळामध्ये त्यांच्या अवतारामध्ये केला. आणि गाणगापूरमध्ये भगवंताचा मठ आहे, दत्तप्रभूंचा गुरुदेवांचा मठ आहे. आपण कुठे गाणगापूरचं दर्शन घेतलं असेल आपल्याला लक्षात येईल. त्या गाणगापूर पासून 2 नद्यांचा संगम आहे गाणगापूरमध्ये. कुठला? एक भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे. मग या मठापासून भीमा अमरजा नदीच्या संगमापर्यंतची जी मधली वाट आहे किंवा जे मधलं अंतर आहे ते आता 2 मैलाचं असेल, है की नाही. मग त्या रस्त्यावर मध्यभागी एक विश्रांती कट्टा नावाचं ठिकाण आहे, आजही आहे. विश्रांती कट्टा असं नावाचं एक ठिकाण आहे. त्यावेळी तो विश्रांती कट्टा का बांधला तर तिथे एक घटना घडली. त्या विश्रांती कट्ट्याला लागून त्या काळी ज्यावेळी प्रभूंचं वास्तव्य मठामध्ये होतं त्या काळामध्ये एका शेतकऱ्याचं तिथं शेत होतं. शेताचा मालक होता तो. आणि आपलं पीक त्याच्यामध्ये तो घाम गाळतोय, शेती फुलवतोय. आणि रोज दत्तप्रभू मठातून नदीवर निघाले स्नानाला. भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर प्रभू स्नानाला जायचे. आणि स्नानाला जाताना हा शेतकरी आपल्या शेतात काम चालू असताना सगळी काय ज्या हातातली साधनं असतील ती खाली टाकावीत आणि तिथून निष्ठेने प्रभूंना नमस्कार करावा. रोजचं काम चालू आहे बरं. तासनतास मंदिरात जायला नसेल जमलं, पण आपल्याकडे कर्मयोग सांगितला, कर्मे ईशू भजावा. माऊली म्हणते, अगा सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारात तोषा लागी. कर्म फुलं भगवंताला अर्पण करावीत. पण कुठली फळं, कुठली फुलं? कर्माची कसली फळं? स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एखादा दरोडेखोर किंवा एखादा चोर चोरी करताना त्यांनी जर हा विश्वास बाळगला तर काही नाही होत. स्वामी म्हणले, भिवू नको, टाक दरोडा, मी तुझ्या पाठीशी आहे. असं नाहीये. कुठलं कर्म करावं? भगवंत सत्कर्माच्या पाठीशी आहेत, सद्गुरू सत्कर्माच्या पाठीशी आहेत. मग ते सत्कर्म कोणतं का असेना, ज्यांनी दुसऱ्याच्या हृदयाला आनंद मिळेल असं कर्म. शेतकऱ्याचं कर्म उत्तम चालू आहे, प्रपंच छान चालू आहे आणि आहे त्या आनंदामध्ये, आहे त्या समाधानामध्ये तो सुखी आहे, समाधानी आहे. काही नको होतं पण तरी सुद्धा रोज भगवंताला नमस्कार करायचा, रोज. आणि हे अनेक वर्ष चालू आहे. निष्ठेने त्याचा तो नमस्कार दत्तप्रभू पाहायचे. आणि एक दिवस असं झालं बघा, सद्गुरू थांबतात. मी सांगते ना, गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो. आयुष्यामध्ये वेळ येते, सद्गुरू आपणहून येतात. आणि त्या दिवशी सद्गुरू उभे राहिले, दत्तप्रभू थांबले. आणि त्या शेतकऱ्याला विचारलं, स्नानाला निघाले होते, जाती संगमी श्री गुरु मूर्ती स्नाना, जाती संगमी श्री गुरु मूर्ती स्नाना, मार्गी बंदी तो शेत करी जाना, मार्गी बंदी तो शेत करी जाना, त्यास पुसती हो त्यास पुसती श्री गुरु मूर्ती राणा, काय इच्छा मनी सांग थोर सारा, काय इच्छा मनी सांग थोर सारा, काय इच्छा मनी सांग थोर सारा. एक दिवस दत्तप्रभू थांबले आणि त्या शेतकऱ्याला, त्या शेतात काम करणाऱ्या आपल्या भक्ताला हाक मारली, जवळ ये म्हणाले. काय आनंद झाला असेल कल्पना करा. भाग्य उदयाला आलं जणू काही. धावत आला आणि प्रभूंच्या समोर हात जोडून उभा राहिला. दत्तप्रभूंनी विचारलं, काय हवंय तुला, बोल. कल्पना करा, देव समोर उभा आहे आणि देव म्हणतो, गुरु म्हणतात, काय पाहिजे. आपल्या समोर असे कधी आलेत स्वामी? आपल्या समोर असं कधी आलाय भगवान? मी तर म्हणते, माझ्या समोर आला तर माझी तर लिस्टच तयार आहे. आपली लिस्ट तयार आहे. आपली झोळी कायम फाटकी आहे, कारण आपलं मागणं संपत नाही. दत्तप्रभू स्वतः थांबले आणि त्याला विचारलं, बाबा रे, काय हवंय सांग. तुला मी बरेच दिवस झालं पाहतो, तू रोज मला निष्ठेने नमस्कार करतोस. तुझा भाव वेगळा आहे, तुझ्या अंतःकरणातली श्रद्धा वेगळी आहे. मंडळी, असं समजू नका की भगवंताचं आपल्याकडे लक्ष नाही. आपण त्रागा करतो, देवाचं माझ्याकडे लक्षच नाही. काय रे देवा, कसे रे भोग वाट्याला दिले माझ्याच आणि मलाच का. आपल्याला वाटतं सगळं जग सुखी आहे आणि मीच दुःखी आहे. असं नाहीये, असं नाहीये. त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. किती लक्ष आहे? चीटी के पाव में घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. एवढं त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. आणि मी सांगू,
आता झालंय, मी संपवणार आहे थोड्या वेळात, त्यामुळे आता आता उठू नका मध्येच कुणी. आख्यान पूर्ण संपू दे. आपण, मला मान्य आहे आपण खूप आधीपासून आलेला आहात, पण थोड्या वेळात संपवते, काळजी करू नका. किती लक्ष आहे त्याचं आपल्याकडे? मी आपल्याला नम्रपूर्वक सांगते, आपण इथं आलात कीर्तन भक्तीमध्ये, अत्यंत जीवनातला महत्वाचा वेळ खर्च करून आपण इथं बसलात. भगवंतांनी आपली निवड केली असं समजा त्यासाठी, आणि आपली नोंद घेतली देवानी, आपली दखल घेतली. स्वामी सेवा मंडळाच्या या कार्यकर्त्यांची सगळी सेवा स्वामींनी मंजूर मान्य करून घेतली असं समजूया. देव दखल घेतो, देव पाहतो आपल्याकडे. त्यामुळे भगवंत स्वतः सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज थांबले आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं, बाबा रे काय पाहिजे ते माग. आता अचानक आलेला हा प्रश्न आहे, त्यामुळं खरं तर मागायचं काहीच नव्हतं. भक्ती काही यासाठी केली का? निष्काम भक्ती होती, मागायचं नव्हतंच. आणि तो असा उभा राहिला. सद्गुरूंना सांगितलं, गुरुदेव मला काही नको. तरी पण म्हणाले, माग, माझ्या मनासाठी माग. 6:30 वाजत आले, तुझं मागणं पूर्ण झाल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही, लवकर सांग काय लवकर हवं ते माग. तो म्हणाला, गुरुदेव मला खरंच काही नको, खरंच काही नको, माझ्या इच्छेसाठी माग, माझ्या प्रसन्नतेकरता माग. तो म्हणाला, स्वामी महाराज मला खरंच काही नको, पण तुम्ही माग 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 म्हणून माझ्या माग लागलायसा, म्हणून मागतो तेवढं द्या म्हणजे झालं. आणि काय मागितलं? महाराज, महाराज आम्ही अडाणी आहे, आम्हाला काय बी कळत नाही तुम्हाला काय मागायचं, पण तरी पण मागतो तेवढं द्या. महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं. महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं. महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं, अहो काय मागायचं. महाराज नाही कळत आम्हाला काय मागायचं ते नाही कळत. एकदा तुम्ही सांगा कसं मागायचं असतं, काय मागायचं असतं. तुम्ही सांगशीला तेच मागून दुसरं नाही मागायचं म्हणला. महाराज म्हणाले, तुला हवं ते माग. त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी, त्या शेताच्या मालकानी काय मागितलं ऐका. तो म्हणाला, स्वामी महाराज माझ्या शेतात भरपूर धान्य पिकतंय, मी घाम गाळतो, धान्य पिकतं पण पोटापुरतंच पिकतंय. मग माझी इच्छा आहे मला सुद्धा अन्नदान करायचंय, मला सुद्धा देवा ब्राह्मणांना दान करायचंय. मग असं करा, तुम्हाला जर द्यायचंच आहे ना तर माझ्या याच पिकावर भरपूर धान्य द्या, की जेणेकरून माझ्या कुटुंबाचं पोट भरून मी लोकांना देण्यातला आनंद घेईन. बघा, मागायला सुद्धा कळावं लागतं. समोर जगाचा बाप आहे, त्याच्याकडं वाटेल ते मागता आलं असतं, वाटेल ते मागता आलं असतं. पण या शेतकऱ्याचा भाव पाहिला भगवंतांनी, दानाची इच्छा आहे म्हणून या पिकावर भरपूर धान्य द्या. स्वामी महाराज म्हणाले, चालेल, तुला हे दान मिळेल किंवा तुला हा प्रसाद मिळेल, पण हा पण आला की मोठी परीक्षा असते. बघा, आयुष्यात सुद्धा आमच्या पण बराच असतो. सगळं छान आहे, सगळं छान आहे, अमुक आहे तमुक आहे, पण संसारामधला हा पण आहे ना, तो प्रत्येकाला त्रास देतो. आणि सद्गुरू परीक्षा पाहतात, परीक्षा पाहतात. आपल्याला सगळं मिळण्यामध्ये, समजा जर एखादी गोष्ट नाही मिळाली तर ते न मिळण्यामध्ये आपलं कल्याण आहे हे समजून जायचं. सांगितलं, पण बाबा मी स्नानाला निघालोय, तुला माहितीये परत येण्याची वेळ, कारण परत येण्याच्या आधी मी तिथं विश्रांती कट्ट्यावर थोडा वेळ विश्रांती घेतो. मग आता मी माघारी येण्याच्या आधी मधल्या वेळामध्ये तू एक काम करायचं. तो म्हणाला, हो तुम्ही म्हणाल ते काम करेल, तुम्ही सांगाल ते आज्ञा पालन करेल.
तुझ्या शेतात आत्ता जे धान्य उभं आहे, ज्वारीची कणसं अशी शेतावर मस्त वाऱ्यावर डुलत होती हो, उभं राहिलेलं पीक, गुरुदेवांनी सांगावं आत्ता उभं असलेलं पीक कापून आडवं कर, सगळं पीक कापून आडवं कर, मी येण्याच्या आत हे काम पूर्ण कर. तो म्हणाला चालेल, निष्ठावंत होता. गुरुदेव निघून गेले आणि मधल्या वेळामध्ये त्यांनी शेत कापायला सुरुवात केली, उभं पीक कापायला आडवं करायला सुरुवात केली. काम 4 गडी कामाला सांगितले आणि हळूहळू ही बातमी पोहोचली त्यांच्या घरापर्यंत, सगळ्या गावात पोहोचली, गाणगापुरात, बायकोपर्यंत, म्हणजे ते गृहमंत्रीच की त्यांच्यापर्यंत पोहोचली. आणि तिने आकांड तांडव करायला सुरुवात केली. कुणाची परवानगी घेतली? गावच्या पाटलाला जाग करायला गेली. पाटील पाटील, अहो यासनी कोण गुरु भेटलाय आणि त्या गुरुच्या नादी लागून माझ्यावर गुरु गुरु करतोय म्हणले. लवकर चला, शेतात चला, माझ्या धन्यानी उभं पीक कापायला सुरुवात केली आहे, लवकर चला आणि त्याला समज द्या तेवढी. गुरु नव्हे हा महाभयंकर, घातक अमुचा जाणा, हा गुरु नाही, आमचा घातकी आहे. ढोंग करून या जगा फसविणे, ऐसा यांचा बाणा. ढोंगी साधू आहे तो, त्याच्या काय नादी लागायचं. माझ्या धन्याला कळलं नाही. पाटील तुम्ही चला आणि त्याला तेवढं समजावून सांगा. गावचे पाटील, गावचे कुलकर्णी, गावातली सगळी माणसं त्या शेतकऱ्याच्या शेतात. अरे बाबा, तुला काही वेडबीड लागले की काय? त्यांनी सांगितलं, आणि तू उभं पीक कापायला निघालास, आता काय वर्षभर बायका पोरांना उपाशी मारणार? असं नको करू खुळ्या, असं करू नकोस. पण तो निष्ठावंत होता. त्यांनी गावच्या पाटलाला सांगितलं, पाटील माझी माझ्या गुरुदेवांवर नितांत श्रद्धा आहे, ते जे सांगतील ते मी करीन, फक्त तुम्हाला काही त्रास करून घेऊ नका. पाटील संतापले, म्हणले यावर्षी दरवर्षीपेक्षा दुप्पट सारा तू द्यायचा, गाव जमा करायचा. पाटील शेतकरी म्हणाला, दुप्पटच काय? विश्वास होता, तशीच जर येळ आली तर 10पट सारा तुम्हाला देईन. झालं, निघून गेले सगळे माघारी. आता वेळ संपत आली होती, सद्गुरू माघारी येण्याची वेळ जवळ आली होती. वेळेत पीक कापून आडवं करायचं होतं म्हणून 4 गडी कामाला सांगितले, बायकोला पण कामाला लावली. इथं थांब, सगळं पीक कापायचं, सद्गुरू येणार आहेत माझे, त्यांची आज्ञा आहे. आणि उभी कणसं वाऱ्यावर डोलत होती, ते सगळं धान्य आडवं करायला सुरुवात झाली, सगळं पीक. आणि नामस्मरण करत करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ, ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. सगळं पीक कापून काही क्षणात आडवं करून टाकलं आणि गुरूंची वाट बघत उभा आहे, गुरूंची वाट बघत उभा आहे. भगवंता, स्वामी, सद्गुरू लवकर या, गुरुदेवा लवकर या. आपण सांगितलेली आज्ञा मी पालन केली आहे, आपण सांगितलेलं सगळं पीक आडवं करून ठेवलंय, तुम्ही या आणि एकदा बघा. म्हणून असं बांधावर उभा आहे आणि गुरुदेवांची आळवणी करतोय. प्रणवातीता प्रेमवर्धना, प्रकाश मूर्ते शरण तुला. मी तुम्हाला शरण आलोय, या एकदा माझं पीक बघा, मी कापलेलं पीक बघा, माझं शेत बघा. माझं 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 करता करता उपरती झाली. अरे यातलं माझं काहीच नाही. आपल्याला ही उपरती होणं फार गरजेचं आहे मंडळी. आपण माझं 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 गोळा करतो. संसार या शब्दाचा अर्थ सांगू का? संसार, संसार या शब्दाचा अर्थ संसरती इति संसार हा म्हटलंय. संसार म्हणजे सारायचंय, बाजूला सारायचंय, त्याला संसार म्हटलंय. आपण त्याबरोबर उलट करतो, आपण गोळा करतो आणि त्याला संसार म्हणतो. बाजूला सारणं याचं नाव संसार आहे. आम्ही बाजूला सारत नाही. सुनबाई आली आहे घरात, आता चला थोडंसं निवृत्ती घ्यावी, पण नाही, माझ्याशिवाय घरातलं पान हलत नाही. वारीला कुठं मला यायला वेळ आहे? सगळी पानं व्यवस्थित हलतात, काही कुणाचं अडत नाही. आपल्यालाच उगीच वाटतं माझ्याशिवाय काही घडू शकत नाही, असं नाहीये. पण या संसाराचा मालक कोण आहे त्या शेतकऱ्याला कळलं आणि त्यांनी सांगितलं, गुरुदेव मला माफ करा, मी माझं शेत म्हटलो, पण मला माहितीये या जगाचे मालक तुम्ही आहात. तू मालक मी तुझाच नोकर, तू मालक मी तुझाच नोकर, तव सेवेसी झिजोत हे कर. सेवेतुनिया प्रगटो सुंदर, विशाल भक्ती मळा. प्रकाश मूर्ते शरण तुला मी, प्रकाश मूर्ते
आपण या. आपण बघा माझं पीक माझं शेत असं करता करता तू मालक मी तुझाचं नोकर. बरं हेही नातं फार लांबचं पडलं, कारण संप सत्याग्रह झाले की मालक नोकराचं नातं कुठं टिकतं. मग म्हणले त्याच्या पलीकडचं नातं, तू आई मी तुझे लेकरू. आता हे नातं नाही कुणी तोडू शकत. तू माझी आई आहेस या. आणि आज गुरुदेवांनी मुद्दाम उशीर केला होता. पीक कापायला सांगणं ही पहिली परीक्षा, आणि आता दुसरी परीक्षा सुरू आहे. वाट पाहायला लावली. आपण वाट पाहायला तयार नसतो मंडळी, आपल्याला तेवढा वेळच नाही. मला वेळ नाही हे जगातलं सगळ्यात खोटं वाक्य दिवसातनं 10 वेळा बोलतो आपण. मला वेळ नाही, मला वेळ नाही. पीक कापायला सांगणं ही पहिली परीक्षा होती. गुरुदेवांनी वेळ लावला. हा बांधावर उभा आहे, वाट पाहतोय. गुरुदेव या, लवकर या, आज का बरं उशीर केला. का थांबला तुम्ही हो, झणियावे कापले पहा पीक. कृपा कटाक्षे आपण उद्धारावा क्षणीच पायिक. याला का बरं उशीर केला आज. आणि आले दत्तप्रभू. येताना दिसले, तिथूनच साष्टांग नमस्कार केला. गुरुदेव आपल्या आज्ञेचं पालन केलंय, किंतु परंतु मनात नाही, विश्वासाने श्रद्धेने. कारण माहिती होतं सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंका न कोणी. आणि गुरुदेवांनी पाहिलं, हसले त्याच्याकडे बघून, म्हणाले अरे पीक कापलंस. म्हणले हा कापलं. का कापलंस. तो म्हणाला तुम्ही सांगितलं म्हणून कापलं. आपल्या आज्ञेचं पालन करणं माझं काम आहे, मी केलं. अरे वेड्या, मी सहज गमतीने बोललो होतो. आता काय वर्षभर बायका पोरांची उपासमार करणार आहेस. वेडा आहेस की काय. असं पीक कापून धान्य मिळतं का. पण या उत्तराने सुद्धा क्षणभर सुद्धा विचलित झाला नाही. मंडळी आपल्याही आयुष्यात अनेक परीक्षा असतात बघा, अनेक परीक्षा. पण या परीक्षांमध्ये समतोल राहणं खूप महत्वाचं आहे. माझी माऊली सोप्या भाषेत सांगते, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझे. सुखाने आम्ही फार नाचायला लागतो आणि दुःख आलं की तेवढेच खचून जातो. असं नाही, दोन्ही बाबतीमध्ये समतोल. म्हणून असं म्हणतात, भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवायचं, हेही दिवस जातील. सुखामध्ये सुद्धा जास्त आम्ही नाचत असू ना संसारात, ही सगळी खोटी सुख आहेत. सुखाचा भास आहे. मुलगा झाला, पेढे वाटले, आनंद झाला, वा 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 वा, सुख 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 सुख. तोच मुलगा मोठा झाल्यावर परत आई वडिलांना त्रास देतो, तेव्हा ते सुख सुख नाही राहत, ते दुःख झालेलं असतं. त्यामुळे हेही दिवस जातील. सुखात ते वाक्य आपल्याला जाणीव देईल, सांभाळून थोडं कमी नाही का, एक्साइटमेंट सुखाची असते. हेही दिवस जातील. आणि दुःख आलं की तेच वाक्य आपल्याला आधार देतं, हेही दिवस जातील, काळजी करू नका. म्हणून सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, भगवंत सांगतात गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये. असं सुंदर राहता आलं पाहिजे. त्याला परवा नव्हती, त्यांनी आज्ञेचं पालन केलं, सद्गुरूंची आज्ञा पालन केली, आणि गुरु भेटले, दर्शन झालं, हेच भरपूर झालं. गुरुदेवांना सांगितलंय बघा, आपण सांगितलं आपल्या आज्ञेचं मी पालन केलं, आपण जे द्याल न द्याल त्यात मी समाधानी आहे. फक्त एकदा बघा पीक कापलंय, माझ्या शेताला एकदा पाय लावा तुमचे. आणि गुरूंनी त्याचा तो भाव पाहिला दत्तप्रभूंनी, आणि सांगितलं काळजी करू नको, याही प्रसंगामध्ये तुझ्यावर कृपा होईल, भरभरून धान्य मिळेल तुला. प्रभूची लीला कुणाला कळली. चंद्र सूर्याच्या मागं ज्याचं तेज आहे, आपण काय आपल्या पोत्या बुद्धीने भगवंताच्या अस्तित्वाबद्दल चर्चा करणार मंडळी. पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी नास्तिकांचा मेळावा भरला होता. पुण्यभूमीमध्ये शेकडो माणसं होती त्या मेळाव्यात, आणि देव नाही, देवाला रिटायर करा परत एकदा, अशा गप्पा तिथं झाल्या. देव नाही म्हणणारे आपण कोण. आपला प्रत्येक श्वास ज्याच्या कृपेने चाललाय, ती सत्ता, ते चैतन्य, ते अस्तित्वात नाही म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि अशा प्रसंगामध्ये भगवंतांनी अशी सत्ता आपली सांभाळली. सकळ सत्तातय हाती माझी, कीव काकुळती तुकोबराय म्हणतात. तो सत्ताधीश आहे, तो सर्वज्ञ आहे, सगळ्या सृष्टीचा तो सूत्रधार आहे. आपल्याला सूत्र, त्या भावल्या नाचताना दिसतात, कठपुतळ्या भावल्या. आता तोही खेळ आताच्या मुलांना नाही. आताच्या मुलांना फक्त मोबाईल आहे हातात आणि सतत स्क्रोलिंग चाललंय. एक मिनिट एक दृश्य बघायला तयार नाही, सतत बुद्धी भ्रमिष्ठासारखी चालली आहे. त्या कठपुतळ्या भावल्या नाचताना दिसतात, राजा आला, प्रधान आला, पण त्याच्या मागे तो सूत्रधार आहे, तो हलवतोय सगळ्यांना. तो नाही दिसत, तसा आमचा आहे. तो सूत्रधार आम्हाला दिसत नाहीये. पण असं म्हणून तो नाही असं म्हणणं चुकीचं आहे ना. त्याची सत्ता आम्हाला मान्य करावी लागेल. आणि देवानी आपली सत्ता दाखवली. सद्गुरू मठात गेले, गाणगापूरच्या आपल्या मठात गेले, शेतकऱ्याला आशीर्वाद दिला, काळजी करू नको म्हटले.
आणि अचानक पंचमहाभूतांना आज्ञा केली, साम प ग म नि द नि सा नि प म प ग म रे सा. धो 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 धो. अचानक आकाशात मेघ जमले, अचानक घनगर्जना सुरू व्हायला लागली, अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. धो 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 पाऊस. बरं, ज्यांची पिकं मातीमोल झाली होती, ज्यांनी याला मूर्खात काढलं होतं ना, त्या सगळ्यांची पिकं भुईसपाट झाली या पावसाने. सगळ्यांची पिकं भुईसपाट झाली. आणि हे एक क्षेत्र एवढं भाग्याचं ठरलं की पीक नुकतंच कापलेलं सड होते जमिनीमध्ये, एकेका सडाला 20-20, 25-25 अंकुर फुटले. आणि त्याच जमिनीत, त्याच जागेत दुपटीनं तिपटीनं धान्य वाढायला सुरुवात झाली. आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत वर्षात अमृतधारा, वर्षात अमृतधारा, वर्षात अमृतधारा, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले. धो 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 पर्जन्यवृष्टी, विजांचा कडकडाट. चम 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 विजा चमकती, चम 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 विजा चमकती, खडखड खड खड मेघ गरजती, खड 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 मेघ गरजती, घड घड खड खड मेघ गरजती, चम 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 विजा चमकती, घड घड खड खड मेघ गरजती, चम 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 विजा चमकती, दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घन, आकाशी घन, आकाशी घनत दाटले. धो 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 पाऊस पडावा. सगळी पिकं मातीमोल झाली. हे एक क्षेत्र एवढं भाग्याचं ठरलं. आणि दिवसामागून दिवस गेले, पीक जोमानं वाढायला लागलं. आणि ते वाढणारं पीक बघून सगळ्या गावाला आश्चर्य वाटलं. शेतकऱ्याची बायको होती की नाही, तिला आधी संताप होता गुरुदेवांबद्दल, डोळ्यात लाली होती, आता लाली गेली आणि लीला दिसली देवाची. आणि तिने सगळ्या बायकांना गोळा करावं आणि सांगावं, बघा तरी आमचं पीक बघा, आमचं शेत बघा, गुरूंची काय कृपा असते. पिके होती सुंदर आली. भगवंताची, गुरूंची एवढी मोठी कृपा झाली की ते मातीमोल झालेलं क्षेत्र बाकीच्यांचं, आणि हे क्षेत्र एवढं भाग्याचं ठरलं. पिके होती सुंदर आली, परिपर्जन्ये भूमी लोळली, अगणित हानी तदा जाहली, गुरुनिंदाही फळास आली. नवलपरी या शेती जाहले, पीक शतगुणी तेथ पातले, कृषिका डोळा पाणी आले. कृषिका डोळा पाणी आले, पाहुनी पत्नी वचना बोले. कृषिका डोळा पाणी आले, पाहुनी पत्नी वचना बोले. काय सांगू बायानो, सगळ्या बायकांना गोळा केलं. कृषिका डोळा पाणी आले, पाहुनी पत्नी वचना बोले. म्हणते जाऊ चला मठाला, म्हणते जाऊ चला मठाला, श्री गुरु चरणी ठेवू भाला, पूजा करुनी आशीर्वाद घेऊन नांदू सुखी संपदा. येऊन ते पूजते श्री गुरु, आशीर्वाद त्या देती. येऊन ते पूजते श्री गुरु, आशीर्वाद त्या देती. सगळेजण, सगळ्यांना गोळा केलं तिने. चला 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 मठाला चला म्हणली. गुरुदेवांना बघायचं, भेटायचं. एवढं मोठं धान्य आमचं उभं राहिलं, एवढं पीक सुंदर उभं राहिलं. सगळ्यांची पिकं मातीमोल झाली. गुरुचरित्रातली ही कथा आहे. कथा म्हणजे एक फक्त ओवी आहे, आणि ओवीवरून आम्ही कीर्तन करा, आमचं कामच आहे ना. मोठी कथा रंगवून सांग, ओवी एवढीच आहे.
आणि हरदासाची कथा मूळ पदावर यावी लागते, तसं मूळ पदावर आता यायचंय आपल्याला. मी जर ओवी सांगितली तर झालं कीर्तन, मग एका मिनिटात होईल की कीर्तन, नाही का? तर त्या प्रसंगामध्ये ही सगळी पिकं जी मातीमोल झाली होती ना, त्यांना पश्चाताप झाला सगळ्यांना. आपण गुरूंची निंदा केली, गुरुनिंदा केली, फळ मिळालं त्याचं. पूजाचं साहित्य घेतलं आणि शेतकऱ्याची बायको सगळे मठात आले. मठामध्ये दत्तप्रभू बसलेत, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. स्वामींच्या समोर शेतकरी गेला, स्वामींना नमस्कार केला. आणि याची बायको आहे ना, ती मन खात होतं बघा, नाही का? आपण ज्यावेळी कुकर्म करतो, निंदा करतो, त्यावेळी जगाने काही म्हणण्याची गरज नसते, आपलंच मन आपल्याला जास्त खातं. आणि ती गुरूंसमोर जायला धजेना, अशी दारामागे उभी राहिली. गुरुदेवांनी सांगितलं, बाई समोर ये, अशी समोर ये, काळजी करू नकोस, तू माझ्या दासाची पत्नी आहेस, तू कशीही वागलीस तरी तू माझ्या भक्ताची, तू माझ्या दासाची पत्नी आहेस, त्यामुळे ज्यात माझ्या दासाचं भलं तेच तुला लाभलं. चिंता करू नकोस, काळजी करू नकोस, सगळं मिळेल. गुरूंचं देणं असं आहे, भगवंताचं देणं असं आहे. मंडळी, सगळ्यांनी गुरुतत्वाची त्या पूजा केली आणि मग काय हो, झाली आता आपली वेळही संपली आहे. पूजेचं फळ काय मिळालं, उपासनेचं फळ काय मिळालं, भक्तीचं फळ काय मिळालं? फळ एकच, अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तू क्या कराने, किती रक्षिसे मग दो कराने. अनंत हाताने तो आपल्याला देतो, इतकं देतो, इतकं देतो, इतकं देतो. त्याचे अनंत हात आहे, अनंत बाहू. ऐकलं ना आपण, अनंत बाहू आहेत त्याचे. तो आदी आहे, तो अनादी आहे, तो द्यायला बसलाय. देव उदार, देव उदार. वेळच आली ना तर तो स्वतःला सुद्धा देऊन टाकतो. म्हणून तर पांडवांच्या घरच्या उष्ट्या पत्रावळ्या सुद्धा त्यांनी उचलल्यात. द्रौपदीच्या घरचं भाजीचं पान जेवून तृप्तीचा ढेकर दिलाय अखिलकोट ब्रह्मांडाच्या नायकाने. कबीराच्या घरचे शेले विणले, जनाई बरोबर जात्यावर दळण दळलंय. अजून सांगू, सजन कसाया विकू लागे मांस, सजन कसायासोबत मांस सुद्धा विकू लागला. चोखोबांची ढोरं सांभाळली, दामाजींचं रक्षण केलं, सगळ्यांसाठी सगळं केलं. तू का म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी का मार होऊन या. फक्त म्हणाले आपलं समर्पण तिथं गरजेचं आहे, आणि ते देत नाही आपण, म्हणून आपल्याला ही अनुभूती मिळत नाही. भगवंताचं देणं इतकं मोठं होतं, पुढच्या काळामध्ये इतकं मोठं धान्य तिथं, म्हणजे ही रास पडली धान्याची. ज्यांची पिकं मातीमोल झाली होती त्यांना वाटून टाकलं, गरजेपुरतं घरात ठेवून झालं तरी धान्य शिल्लक राहिलं, लोकांना वाटलं तरी शिल्लक राहिलं. संपेच ना, देणं असं आहे देवाचं. आणि मग एक क्षण असा आला की गावच्या पाटलाला बोलवून घेतलं, सांगितलं, पाटील मी आपल्याला सांगितलं होतं, वेळ आली तर दसपट सारा मी तुम्हाला देईन, हे धान्य घ्या आणि गावच्या गोदामात सांभाळून ठेवा, कधी दुष्काळाच्या वेळी लोकांना मदतीची गरज वाटली तर ते धान्य वाटा. देवाचं देणं असं आहे मंडळी. म्हणून आपण आपल्या पातळीवर जीवन जगत असताना भगवंतांनी दिलंय, आपण आपलं कर्तव्य कर्म उत्तम मार्गाने करत असताना, जोडून या धन उत्तम व्यवहारे या न्यायाने करत असताना भगवंताचं देणं आणि त्याच्याविषयीची कृतज्ञता विसरायची नाही. कायम कृतज्ञ राहूया त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक श्वासासाठी. मुखात अन्न घास घेताना सुद्धा, मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझी या हातूनी राष्ट्रसेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. प्रत्येक कर्म भगवंताच्या चरणावर अर्पण. आणि अशी सेवा केल्यानंतर सद्गुरूंची कृपा होते, कारण सद्गुरूच आम्हाला या सगळ्या भवसागरात न तारतात. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे. आरतीची तयारी करा, आपण कीर्तनाची म्हणून आरती करूया. गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही, नेने साधनास आन काही. सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. नसेची निष्ठंक आन कोणी, नसेची निष्ठंक आन कोणी, नसेची निष्ठंक आन कोणी. हो सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी संसारी
करा. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. मला माहिती आहे आपण खूप वेळ इथं बसलात आणि कीर्तनाच्या पूर्ण वेळेमध्ये आपण इतक्या आनंदाने आणि श्रद्धेने या कीर्तनाच्या नारदांच्या गादीसमोर आपण बसून राहिलात. मी मनापासून आपल्या हृदयस्थ भगवंताला सगळ्यांना वंदन करते आणि सगळ्यांची कृपा, सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी राहावेत अशी आपली याचना करते. झालेली सेवा स्वामींच्या चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. सगळ्यांना नमस्कार करून सेवेला विराम देते. कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक ज्यांनी अत्यंत तळमळीने मला बोलावलं, आपण खूप प्रामाणिकपणे अत्यंत सुंदर अशी सेवा करताय. मी मगाशी गणेशदादांचं नाव घेतलं, पण आपण सगळीच मंडळी, त्यांना सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते, या श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील किंवा सर्व सेवेकरी असतील, सगळ्यांना मनापासून वंदन करते. माझा महिला वर्ग सगळ्यांच्या चरणावर कृतज्ञतापूर्वक वंदन आणि सेवेला विराम देते. गोड अशी आमच्या ओंकार दादाची सिस्टीम आहे. तिकडे राम मंदिरासमोर पण दादा बऱ्याचदा असतात. आज उत्तम वातावरण त्यांना मिळालंय असं मी म्हणेन. त्यामुळे मनापासून सगळ्यांना, आमचे अवचट काका आहेत, काकांचं काम मोठं आहे. मी दरवर्षी आता नारायणगावमध्ये राम मंदिरासमोर नारदीय कीर्तन होतात, वारकरी कीर्तन होतं, पण असा सुंदर भक्तिशक्तीचा सुरेख संगम साधणारी ही माणसं आहेत. एकीकडे राष्ट्रकार्य आहे, धर्मकार्य आहे, देवकार्य आहे आणि आज खूप लांबून माणसं आली आहेत. म्हणजे तुम्ही तर पंचकृषीतली मंडळी आहातच, पण आपल्या आजच्या कीर्तनाकरता आमचे दादा